काय झालं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया आता. बोंबील पण आपले शिजले गेलं आता, जरा पण तुटले नाही आहे. गॅस बंद करून घेतलाय. हे पण अजून फ्राय होत होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंदार रामगडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 7:30 आणि आम्ही चाललो आहे मार्केटला. बघूया मच्छी किंवा चिकन काय जे मिळेल ते आणू आणि ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक रेसिपी बघायला मिळेल. चला मार्केटला जाऊया. चला चालू ना. चला मी आता आलो बिल्डिंगच्या खाली. मी चाललो. संध्याकाळ झाली 7:30 आणि हवा सुटले गारगार, फुल थंडी. चल बा. तर मित्रांनो, आपण इथे आलो आहे. आज आलो आहे ताजा मच्छी शॉप. चांगली मच्छी भेटते, चांगली मच्छी पण भेटते आणि इथे चिकन पण चांगलं मिळतं. तर मी जसं कधी घ्यायचं असेल तर आम्ही इथेच येतो. पण इथे असं आहे की बदलापूरमध्ये वाटेवरती कधी मच्छी नाही मिळत. इथे तुम्हाला किलोवरती मिळेल मच्छी. हलवा हलवा. कसे बांगडे? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. युवांची फेवरेट ऑरेंजवाली मच्छी. हे कोण फिश खातं सांगा कमेंट करून. हे वाले फ्राय करूया. टाकसा सांगते बांगडा दोन आणि छोटी 100 रुपये पाव. हलवा घे ना. तुझा हलवा कसा? 600 रुपये किलो. बांगडी घेऊया. चालेल. आपण बांगडे घेतलेत. 100चे 3 भेटले. कट करून देतो दादा. बांगडा फ्राय काय भेटणार बघायला. ओके. चांगले आहेत ना. आता मित्रांनो, मच्छी घेऊन तर झाले. आम्ही घेतले बांगडे आणि बोंबील. चला हे बघा काय नकरी चालू आहे. चला जाऊया घरी. आता ऑटो पकडून घरी. कोण आहे तू रे? तू थकला आहे. चलो उठ. चल उठ. चलो बघा मित्र, आम्ही आता तिथेच घरी आलोय मच्छी घेऊन आणि आम्हाला भेटलाय दक्ष. हे बघा दक्षने कसं छान बनवलंय. छान बनवलं एकदम. आईस्क्रीमच्या कांड्याचं आहे. छान बनवलं आहे. गणपती पण काढला आहे बघा. चला चला बाय बाय. मार्केटमध्ये जाऊन आम्ही आता बोंबील आणि बांगडे आणले होते. ते जरा धुवून घेऊया मस्तपैकी छानपैकी. स्वच्छ धुवून घेऊया.
आपण बांगडे सुद्धा धुवून घेऊया. बांगडे ते धुवून तर झालेत. आता त्यातली थोडी घाण असेल ती काढूया. बांगडे एकदम ताजे आहेत, तसे काय एवढे हे नाही आहेत, फ्रेश आहेत बांगडे. आणि त्यांच्याकडे मच्छी पण चांगली मिळते. आपण आता जिथे गेलेलो घ्यायला मच्छी, तिकडे मच्छी पण छान असते, चिकन पण छान मिळतं, ताजं ताजं असतं सर्व. पण इकडे एवढंच आहे की इकडे वाट्यावरती काही मिळत नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर किलोवरती मिळेल. पण बांगडे खूप मस्त आहेत. 100 झाले ना, 3 आले. हां, 100ला 3 बांगडे आले. बांगडे पण स्वच्छ धुवून झालेत आणि बोंबील पण झालेत धुवून. आता पुढची रेसिपी. नाही, या साईडला भात पण ठेवला आहे. थोडी हळद टाकूया त्याच्यामध्ये. हळद झाली. त्यानंतर मालवणी मसाला. मालवणी मसाला झाला. चवीनुसार मीठ. त्यामुळे थोडं लिंबू पिळून घेऊया. कोकम पण टाकू शकतो, पण कोकम आता सध्या आहे नाही. लिंबू टाकलं. कोकम पण सुद्धा टाकू शकता किंवा कोकम आगार असं पण टाकू शकतो. आता सध्या लिंबू आहे म्हणून लिंबू टाकते. लिंबू टाकून झाले. त्या बी काढून घ्या नंतर. आपण सर्व टाकून झालं. त्यानंतर त्याला आता सर्व मीठ मसाला मॅरिनेट करून घेऊया. चांगला मसाला भरला त्याच्यामध्ये की फ्राय पण चांगले होतात. मध्ये भरून घ्यायचा. तिखट मीठ चांगलं लागलं की मच्छी चांगली लागते. तर बघा तिखट मीठ लावून झालेलं आहे. आता याला 10-15 मिनिट आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. चला, आता 10 मिनिटाने भेटूया. मित्रांनो, बांगडे तर मॅरिनेट होतात आहे. तोपर्यंत यांची मस्ती चालली आहे, तर त्यांच्यावरचा खेळूया. चला, 1 2 3 गो. चला चला. युवान जिंकला पहिली रेस. दक्ष हरलाय. ते कसं आणलं बाळा तू? हा, मस्ती बघा चालली. हा, पुन्हा करा. चला, फास्ट फास्ट विवांश. हा कुठला रॉक जंप आहे? गरम करून घ्यायचा. त्याच्यामध्ये लसूण जरा ठेचून
टाकायचे. म्हणजे लसूण जरा करपेपर्यंत ठेवायचं. लसूण टाकून झाले की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हा वाटलेला मसाला टाकायचा. वाटण सुद्धा आता रेडी झालंय. बघ काय टाकलं याच्यामध्ये? हिरवी मिरची, टॅमॅटो, कांदा, आलं आणि आपलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर असं हे सगळं मिक्स करून त्याचं वाटण तयार करून घेतलं. हिरव्या पद्धतीचं 2 प्रकारचे वाटण बनतात. एक लाल मिरचीचं आणि हे आपण वेगळं हिरवं वाटण बनवून घेतलं. म्हणजे आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपलं हे जे वाटण आहे ते टाकूया. यात थोडीशी हळद, मालवणी आपला मालवणी तिखट मसाला, त्याला थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे. मिक्स झाल्यानंतर त्याला एकदम वेगळीच चव येते. आता हे उरलेलं जे वाटण आहे ते पण पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. वास पण छान सुटायला लागलाय. उरलेलं वाटण पण त्यामध्ये टाकून घेतलं आपण. हे बघा या साईडला पण मॅरिनेट करणारे ठेवलेत बांगडे. आता हे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि उकडी येऊ देऊया. आणि उकडी आल्यानंतर मग मच्छी टाकूया. थोडीशी हळद टाकूया याला. बोंबीलमध्ये थोडी हळद टाकून घेऊया. मीठ नाही आता कोकमट टाकायला लागतं. कोकम नाही तर आता मग हा चिंच ती टाकून घेऊया त्याच्यामध्ये. कोकम नाही तर चिंच टाकायला लागते. किती आंबट असलं तरी बस झालं. आता बोंबीलमध्ये चिंच टाकले. चिंचेला पण थोडा आंबटपणा त्याच्यामध्ये येईल बोंबीलमध्ये. कोकम नाही आहे, कोकम संपले. भात पण इथे रेडी होतोय. बांगडे टाकू. हे पण 5 मिनिटं ठेवूया थोड्या वेळ. आपण तोपर्यंत उकडी घेऊ ना. थोडं तेल टाकून घेऊया. चांगलं गरम होतं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले हे बांगडे ते टाकूया त्यामध्ये. मच्छी फ्राय करण्यासाठी रवा घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकूया. मिक्स करूया. आपले बांगडे आहेत ते आपण आता रव्यामध्ये टाकलेत आणि त्याला पूर्ण असा रवा एकदम चांगला व्यवस्थित लागला पाहिजे. रवा जर व्यवस्थित लागला ना तर बांगडे एकदम कुरकुरीत होतात. एक झाला, दुसरा घेऊया.
दोन बांगड्यांना रवा लागून झालाय. आता तेल पण गरम झालंय. गॅस स्लो करूया आणि बांगड्याकडे फ्राय करायला ठेवूया. तेही दोनच राहतील. बांगड्याची साईज खूप मोठी आहे ना. बांगड्या थोडा फास्ट करूया म्हणजे ते रवा निघणार नाही. आता एक बाकी आहे आपल्याकडे तिसरावाला, त्याला पण लावून घेऊया. तोपर्यंत हे फ्राय होतं आहे इथे. बांगडे तर 2 फ्राय होतात आहे इथे. सारला पाहता उकडे आले. थोडे अजून उकडे आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडे आपण आणलेले बोंबील आहेत ते टाकून घेणार आहे. हो, वास तर खूप मस्त सुटला आहे. बांगड्या पण पलटून घेऊया. पलटून घेतले. परत गॅस फास्ट करायचा आणि मग परत बंद आचेवर ते शिजत करायचे. म्हणजे आतमध्येपर्यंत पूर्ण शिजून घेतात. मित्रांनो बघा किती मस्त प्रकारे एकदम फ्राय होत होतं बांगडे. त्याचबरोबर आपला जे सार बनवून आपण त्याला पण चांगल्या प्रकारे उकडे आलेली आहे. त्याच्यामध्ये थोड्या वेळाने आपण हे बोंबील टाकायचे. बोंबीला शिजायला काही वेळ नाही लागत. लगेच वापरलं लगेच शिजतं. साराला उकडे आले आहे. त्यामध्ये आपण बोंबील सोडूया. मीठ टाकले आता. चवीनुसार मीठ टाकू. बांगडे एकदम मस्त फ्राय होत आहे. त्यामुळे टाकूया आपण चवीनुसार मीठ. थोडं मिक्स करून घ्या. हळूहळू करूया कारण बांगडे करून एकदम बोंबील आपले एकदम नाजूक असतात. जास्त झालं तर ते तुटतात. त्यामुळे आपण थोडे फक्त ते मीठ टाकलं ते जरा मिक्स झालं पाहिजे बस. आणि थोड्या वेळाने 5 मिनिटं अजून उकळी काढू मग बंद करू. 2 बांगडे तर होतच आहेत. तोपर्यंत अजून हा एक बांगडा बाकी आहे आपल्याकडे तिसरावाला. ते हे 2 झाले की मग आपण एक टाकून घेऊया. मित्रांनो बांगडा फ्राय आणि बोंबील रस्सा आता तयार झाला आहे. आणि त्यावर आम्ही थोडी गार्निशिंग वगैरे पण केली आहे. ही गार्निशिंग वगैरे आणि ही बांगडा फ्राय आणि बोंबील रस्सा तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर एक राहिला होता जो बांगडा तो आम्ही फ्रायला ठेवला आहे. ऑल ओव्हर रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे. आज आपण आणला होता बांगडा आणि बोंबील. बांगडा फ्राय केला आणि बोंबीलचा रस्सा केला. तर बघूया खाऊन आज कसा झाला आहे तो. मस्त झाला एकदम. आणि आपण जो कोकम नव्हतं ना आपल्याकडे चिंच टाकले ना त्याचा पण एकदम फ्लेवर एकदम त्याला छानसा आला आहे. हे बघा आपल्याला आपण काय खातोय बांगडा खातोय आणि रस्सा खातोय. आणि जीवन बघा काय करतोय. तो बांगडा खाऊन बघूया कसा झालाय तो. एकदम पूर्ण एकदम शिजला आतून पण. एकदम छान झालाय. मस्त जाते. मस्त रस्सा ना. छान झाला रस्सा.
तर आता मंडळी आम्ही जेवून घेतो, जेवणानंतर भेटूया. मित्रांनो आमचं जेवण झालं आहे. आज आम्ही मार्केटमधून बांगडा आणि बोंबील घेऊन आलेलो. बांगडा फ्राय केला आणि बोंबीलचा रस्सा केला. जर आज तुम्हाला आमची जी केलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाय. Bye.